तुमच्या वडिलांची कोणती सवय तुम्हाला जास्त आवडते? सारखं फोन करून बोलणे, कुठे आहे काय, म्हणजे काळजीपूर्वक विचारणे, कधी घरी येतोय काय, कुठे आहे काय, असं. तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या वडिलांचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह आहे? फादर म्हणून दाखवू शकता? दाखव. दाखवा स्क्रीन. मोबाईलचा वॉलपेपर त्यांचाच आहे का? नाही नाही, तिकडे दाखवा, तिकडे. हा, मोबाईलचा फादर म्हणून फादर. 30 सेकंद मिळाले तुम्हाला तुमच्या वडिलांना फोन करून तुम्हाला बोलायचंय. काय बोलाल? काय कुठे आहे, काय चाललंय, काय नाही. करा फोन. हा? बघूयात आपण. कुठं रनिंगला गेले असतील, फोन उचलत नाही. हो, नाही उचलला तर नाही उचलला, एवढं काय टेन्शन नाही आपल्याला. हॅलो, कुठं कुठं आहे? वडिलांना लाईव्ह लिव्ह म्हणा. नाही नाही, बारामतीला आलाय का नाही? लिव्ह म्हणा वडिलांना. बर बर, पाऊस आहे का? बर बर, नाही आपलं असं सहज केलं, आठवण आली म्हणून सहज केला. स्वीकार कर. बरोबर, ठेवू का? काय केलं, काय केलं, हा? काय केलं, काय म्हणलं आठवण आली मला? नाही नाही, कुठं असणार ह्या टायमिंगला म्हणले, घरीच. म्हणजे का असं कधी विचारत नाही ना आपण कुठे आहे म्हणून. आई ही आपल्याला प्रेम लावते, वडील हे आपल्याला शिस्त शिकवतात. तुमच्या अशी कोणती गोष्ट आहे की ज्या वडिलांना आवडत नाही? हा, असं काहीतरी, असं आपण काहीतरी बाहेर करतो कुठाना बिटान, ते आवडत नाही. मग स्ट्रेट फॉरवर्ड चालायचं. मग काय केलं पाहिजे? का आपलं चांगलं वागलं पाहिजे, ते वडील सांगतात तसं व्यवस्थित येते. या फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? आपले आई वडील आपल्यासाठी सर्व काय करते ते. यंग पिढी आता व्यसनाच्या आहारी जाते, व्यसन केलं नाही पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. हॅपी फादर्स. थँक्यू.